नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम मदत याचिका फेटाळली। JNPA वाढवण बंदराच्या नियोजित विकासासाठी पुढील कार्यवाही करणार। मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर विकसित करत आहेत। भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी बंदर पायाभूत सुविधांपैकी एक असलेल्या या प्रकल्पाला काही स्थानिक संघटनांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते। या संघटनांनी डहाणू तालुक्यातील वाढवण येथे प्रमुख बंदराच्या स्थापनेशी संबंधित कोणत्याही कामाला स्थगिती देण्याचा आदेशाच्या स्वरूपात अंतरिम दिलासा मागितला होता। 28/2/2025च्या आदेशानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने JNPAने सादर केलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या विकास वेळापत्रकाची नोंद घेत याचिकाकर्त्यांनी मागितलेली अंतरिम दिलासा देण्याची विनंती फेटाळून लावली। न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की अधिग्रहण कार्यवाही आणि इतर संबंधित पावले प्रलंबित याचिकांमध्ये पुढील आदेशांच्या अधीन राहतील। सद्यस्थितीत वाढवण बंदराच्या विकास कामांवर कोणतीही स्थगिती नाही आणि JNPA सन्माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या मंजूर आराखड्यानुसार प्रकल्पाची अंमलबजावणी पुढे नेत आहे। या घडामोडीवर भाष्य करताना JNPAचे अध्यक्ष आणि वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री उन्मेष शरद वाघ भारासे म्हणाले, सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा भारताच्या सागरी दृष्टिकोनावर आणि विधिसंगत प्रक्रियेवर विश्वास दृढ करणारा आहे। वाढवण बंदर हा केवळ पायाभूत प्रकल्प नाही, तो प्रगतीचे प्रतीक आहे जो भारताच्या पश्चिम किनाऱ्याला जागतिक व्यापाराच्या केंद्राशी जोडणार आहे। आमचे प्रयत्न सदैव संवेदनशीलता आणि संतुलन यावर आधारित असतात, जेणेकरून विकास हा स्थानिक समुदायाच्या हानीवर नव्हे तर त्यांच्या सहकार्याने साधला जाईल। स्थानिक नागरिकांच्या कल्याणासाठी आमची बांधिलकी अविचल आहे। आम्ही असे एक परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत जिथे विकास आणि सुसंवाद यांचा समन्वय साधला जाईल आणि प्रगतीचे लाभ सर्वसमावेशक आणि शाश्वत पद्धतीने सामायिक केले जातील। वाढवण बंदर प्रकल्पाचा उद्देश भारताच्या सागरी क्षेत्राला नव्या रूपात परिभाषित करण्याचा आहे। या प्रकल्पाद्वारे बंदर क्षमतेत वाढ होईल आणि प्रादेशिक विकासाला गती मिळेल, तसेच भारताचे स्थान जागतिक लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून अधिक दृढ होईल। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, JNPA उरण।